शाहू छत्रपती आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शक्तिप्रदर्शन करत शाहू महाराज आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कोल्हापुरातनं काँग्रेसकडनं शाहू छत्रपतींना उमेदवारी देण्यात आलेली आहे। हातकणंगलेमधनं सत्यजित पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर एकूणच आज महाविकास आघाडीकडनं या निमित्तानं शक्तिप्रदर्शन केलं जाईल। शाहू छत्रपती आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शाहू महाराज या वेळेला महाविकास आघाडीकडनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। आणि याच विषयी अधिक बोलूयात। कोल्हापूरवरून आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आज शाहू महाराज उमेदवारी अर्ज भरतात, त्यानिमित्तानं स्वाभाविक आहे की महाविकास आघाडीकडनं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे। कशी तयारी करण्यात आलेली आहे? गुरु, अगदी बरोबर आहे। काल महायुतीकडून देखील शक्ती प्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आज शाहू छत्रपती महाराज यांचा देखील उमेदवारी अर्ज जो आहे तो मोठ्या शक्ती प्रदर्शनानं होणार आहे, दाखल होणार आहे। खरं तर कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी मोठ्या संख्येनं काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते शिवाय महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते जिल्हाभरातून या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे। खरं तर या उमेदवारी अर्ज भरताना छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य जे आहेत ते उपस्थित असणार आहे, ज्यामध्ये संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, संयोगिता राजे, मधुरिमा राजे, शहाजीराजे, यशराजे हे सगळेच कुटुंबीय छत्रपती जे आहेत ते या शक्ती प्रदर्शनामध्ये देखील पाहायला मिळणार आहेत। त्यामुळं काल महायुतीचं शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील शक्ती प्रदर्शन कोल्हापूरमध्ये दाखवण्यात येणार आहे। तर दुसरीकडे सत्यजित पाटील हे देखील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो आज दाखल करणार आहे। त्यामुळं एकीकडे काल महायुतीचं शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर आज महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन कोल्हापूरमध्ये पाहायला मिळणार हे मात्र नक्की। गुरु, अर्थात तुमच्याकडे याचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।